नमस्कार, मी कृष्णा केंडे मराठवाड्याच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। बातमी पावसाची आहे पण दुःखद आहे। गेल्या 4 दिवसांपासून मराठवाड्यावर वरुणराजाची कृपा झाली आहे। मात्र या पावसादरम्यान काल तब्बल 7 महिलांचा वीज कोसळून मृत्यू झालाय। यातील 5 महिला नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातल्या कारलामाळ परिसरातील आहेत। रेखा पवळे, शोभा पवळे, शोभा जाधव, मोहनबाई सोनावणे आणि शोभाताई गंगावणे या 5 महिला कारलामाळ परिसरातील एका झाडाखाली उभ्या होत्या। मात्र त्याच वेळी वीज कोसळली आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। दुसरी घटना जालना जिल्ह्यातील आहे। जालना जिल्ह्यात देखील माय लेकीचा वीज कोसळून मृत्यू झालाय। सबीनाबाई शेख आणि सीमा शेख अशा या माय लेकीचे नाव आहेत। त्यामुळे मराठवाड्यात एकीकडे पाऊस पडतोय, आनंदाचं वातावरण असताना दुसरीकडे मात्र वीज कोसळून 7 महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना देखील मराठवाड्यामध्ये घडली आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल औरंगाबादेत समृद्धी महामार्गाबाबतची एक शेतकरी परिषद घेतली। समृद्धी महामार्गाला सातत्यानं शेतकऱ्यांचा विरोध का होतोय हे देखील शरद पवार यांनी जाणून घेतलं। यावेळी बोलताना पवार म्हणाले की जर नागपूरहून मुंबईला जाण्यासाठी यापूर्वीच 3 मार्ग असतील तर मग 4थ्या महामार्गाचा घाट का घातला जातोय। या 3 मार्गाची दुरुस्ती करावी अथवा त्यांची रुंदी वाढवावी। मात्र नवीन महामार्गासाठी शेतकऱ्यांची जमीन घेऊन त्यांचे संसार उद्ध्वस्त करू नयेत असा देखील सल्ला शरद पवार यांनी सरकारला दिला। यावेळी पवार यांनी शेतकऱ्यांची आणि नेत्यांची एक कमिटी देखील तयार केली आणि या महामार्गाच्या बाबत तोडगा काढण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं देखील शरद पवार यांनी सांगितलं आहे। मराठवाड्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून सातत्यानं पाऊस होत असल्यानं बळीराजा पेरणीच्या कामाला लागलाय। शेतामध्ये पाळीची लगबग सुरू आहे तर दुसरीकडे बाजारपेठेत देखील शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे। मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे ही बळीराजाला सुखावणारी बातमी आहे। दुसरीकडे कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं ओझं कमी झालंय। त्यामुळे आनंदी वातावरणामध्ये बळीराजा सर्जाराजाची जोडी घेऊन शेतामध्ये गेलाय तर दुसरीकडे बाजारपेठेमध्ये जे बियाणं आहेत त्याचे देखील भाव विचारताना बळीराजा पाहायला मिळतोय। आनंदाचं वातावरण आहे आणि त्यामुळे बळीराजाची एकच वरुणराजाला विनंती आहे की असाच धो बरसत जा। औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी वाळू माफियांच्या विरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे। औरंगाबाद ग्रामीणचे एसपी आरती सिंग रुजू झाल्यापासून वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत। गंगापूर तालुक्यातील पेंडापूर गावातून काल 7 हायवा, 2 जेसीबी आणि 1 टेम्पोसह 10 जणांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे। यांच्याकडून तब्बल 2,20 लाखांचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आलेला आहे। औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावरती गोदावरी नदीचा वाळू पट्टा आहे आणि त्यामध्ये सातत्याने वाळूची चोरी देखील होत असताना दिसते। मात्र ग्रामीण पोलिसांमध्ये आरती सिंग या एसपी रुजू झाल्यापासून वाळू माफियांचे धाबेच दणाणले आहेत।